पर्यंत पोहोचतील, क्रॉस करतील. बिलकुल 100 पर्यंत पोहोचतील. नवी एक बातमी येते, तिकडे आधी लक्ष देऊयात. दरम्यान आपल्याला बातमी देत असताना थोडी काळजी घेण्याची गरज आहे. काही चुका ऑन एअर जात आहेत, त्या टाळायला हव्यात. प्रणिता, आपण बोला आधी. भिवंडीत काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळतंय. भिवंडीतील 2 प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार हे पुढे पाहायला मिळत आहेत. भिवंडीत काँग्रेसचं वर्चस्व, तर प्रभाग क्रमांक 3 आणि 9 मध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे. भिवंडीतील ही माहिती काँग्रेससाठी दिलासादायक बातमी आहे. भिवंडीत काँग्रेसचं वर्चस्व प्रस्थापित होताना पाहायला मिळत आहे. आणखी ही वेळ बाकी आहे, अजूनही मतमोजणी ही सुरूच आहे. सध्या प्रभाग क्रमांक 3 आणि 9 मधले हे निकाल समोर आलेले आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रभाग क्रमांक 3 आणि 9 मधून विजयी झालेले आहे. पुन्हा वळणार आहोत चर्चेकडे. प्रसाद सर, ही भिवंडीतली बातमी आहे, पण याचबरोबर एक महत्वाचा तपशील आपल्याला आणखी लक्षात घ्यायचा आहे. तो म्हणजे असा की प्राप्त स्थितीमध्ये मुसलमानांची मतं उद्धव ठाकरेंकडे गेल्यानं काहीशी दुगदुगी उरली का, हा विषय इथे चर्चेत आलाय. ठाकूर संजय सिंग, एक निरीक्षण आपलं, त्यानंतर त्याचं उत्तर आपण मनसे आणि काँग्रेस दोघांकडून घेऊया. जेव्हा आपण मुस्लिम मतांबद्दल बोलतो प्रसादजी, तेव्हा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मुस्लिम मत म्हणजे भाजप सोबत लढणारे कोण. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आता भाजप सोबत लढणारा इथे कोण आहे, उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम आहे आणि कंपनी, तर गेला असेल मत. पण मुस्लिम वोटर हे फ्लोटिंग असतात. जो कोण बीजेपीतून लढत असेल त्याला ते लोक देतील. बिलकुल, त्याच्याशिवाय त्यांचं काहीच नाही. तो उद्धव ठाकरेंना कधीही हे वाटायला नको की आता मुस्लिम वोट माझ्यासोबत आलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची ही प्रतिक्रिया. एक पुढची प्रतिक्रिया मुसलमान उमेदवाराबद्दल येते. प्रणिता जी, मुंबईत प्रभाग क्रमांक 104 मधून भाजपचे प्रकाश गंगाधरे विजयी झालेले आहेत. त्याचसोबत आणखी एक महत्वाची माहिती आहे. मुंबईत प्रभाग क्रमांक 33 मधून काँग्रेसचे कमरजहा सिद्दीकी हे विजयी झालेले आहे. मुंबई प्रभाग क्रमांक 104 मधील भाजपसाठी दिलासादायक बातमी आहे. तर तिकडे 33 मध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी. विषयच नाही. बर, प्रकाश गंगाधरे जिंकल्याच्या ठिकाणी 6च्या 6 जागा जिंकलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने असा जिंकणार आहे. अच्छा, जिंकणार आहे. आपण एक भविष्यवाणी केलेली आहे. दरम्यान टॉप टॅली म्हणजेच वरच्या आकडेवारीमध्ये 195चे कल हातात आहेत. थोड्याच वेळात हा आकडा 200 पर्यंत पोहोचेल. मला या निमित्तानं जाणून घ्यायचंय, आपल्याला सोबत असलेल्या अरुण सामंतांना आता पटकन बोलण्याची संधी देतो. शिवसेना फार संख्येनं वेगानं पुढे का सरकू शकत नाहीये? सध्या तरी असं प्रसादजी चित्र हे दिसत आहे की शिवसेनेचा वेग हा संत गतीने सुरू आहे. परंतु त्याच्या मागचं कारण मला तरी असं वाटतं की मुंबईमध्ये शिवसेनेने आमचे जे दुसरे सहकारी आहेत भारतीय जनता पार्टी यांना जास्तीत जास्त स्कोप कसा